नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. संघाच्या प्रमुखपदी महिला बसू शकते का? काँग्रेसच्या या बड्या नेत्याने नाडीच आवळली. महिला आरक्षण बिलावरून देशात रणकंदन सुरू आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक धुम्मचक्री सुरू आहे. विरोधकांच्या एकजुटीने सरकारला मोठा धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर तिखट हल्ला केल्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातून तोफ धडाडली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आणि महायुतीत किती महिला आहेत असा सवाल विचारून कोंडी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला चांगलेच डिवचले आहे. या वादात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ओढण्यात आले. संघाच्या प्रमुखपदी महिला बसू शकते का? 5 राज्यातील निवडणुका सुरू असताना आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आलं. कालचं पंतप्रधान भाषण नव्हतं तर राजकीय नेत्याचं भाषण होतं. मोदींना 50 वेळा काँग्रेसचं नाव का घ्यावं लागतं? एवढी काँग्रेसची का भीती वाटत आहे? परकीयांनी देशावर आक्रमण केलं तेव्हा शिवाजी महाराजांचे मावळे तयार झाले. त्यांची परकीयांना जशी भीती वाटत होती तशीच भीती काँग्रेसची देशाच्या पंतप्रधानांना वाटत आहे. काँग्रेसने देशाच्या महिलांचा सन्मान केला. पहिल्या महिला पंतप्रधान आणि राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष काँग्रेसने दिले. संघाच्या प्रमुखपदी महिला बसू शकते का असा खडा सवाल वडेट्टीवार यांनी केला. मनुवादी विचारसरणी आणि मनुस्मृती जपणारे भाजप महिलांच्या आरक्षणाबाबत किती बनवाबनवी करत आहे हे लोकांना कळून चुकलंय. 2023मध्ये महिला आरक्षण बिल मंजूर झाल्यावर सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. बिल मंजूर झाल्यावर पुन्हा परिसीमानाच्या नावावर दाखवायचे आणि खायचे जात वेगळे असे लपून राहिलेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थानामध्ये महिलांसाठी आरक्षण काँग्रेसने आणले. महिला आरक्षणाच्या आड घटना दुरुस्ती करून आपल्या मर्जीने मतदारसंघ तयार करणे हा यामागचा छुपा अजेंडा आहे, अशी त्यांनी टीका केली. आसाममध्ये भाजप सरकारने मतदारसंघाचे इकडचे तुकडे तिकडे करून आपल्या सोयीने विभागणी केली आहे. काल पंतप्रधान बोलले, हे मगरीच्या डोळ्यातील अश्रू होते. महिलांवरील अत्याचाराची यादी काढली तर जवळपास 20 लोक भाजपमध्ये आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. यांना महिलांचा सन्मान नाही. यांनी कितीही बोलले तरी यांना कोणी दाद देणार नाही. 4 महिला गोळा करून काँग्रेसला महिला विरोधी दाखवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही. काँग्रेसचा जाज्वल्य इतिहास देशातील महिलांपुढे आहे. महिला आरक्षणाचा विषय 3 दशकांपासून सुरू आहे. मनमोहन सिंग आणि इतर सरकार असताना याला विरोध करणारे कोण होते असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. ब्युरो रिपोर्ट 85 आवाज.